आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील दुरावा दूर होत चाललेला आहे। प्रताप सरनाईकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिली आहे। सध्या संजय सेठी यांच्याकडे एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, तर सेठींच्या आधी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग आता शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी आता प्रताप सरनाईकांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होण्याची दाट शक्यता देखील आहे। तर आता परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी देखील सरनाईकच सांभाळत आहे, म्हणून त्यांच्याकडेच आता एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टेअरिंग दिलं जाण्याची शक्यता आहे। तर या संदर्भातला निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये होईल अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या निमित्तानं का होईना फडणवीस आणि शिंदे यांच्यातला दुरावा दूर झाल्याचं देखील आता बोललं जात आहे। प्रताप सरनाईकांच्या गळ्यामध्ये आता अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे, कारण मंत्री प्रताप सरनाईक हेच आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष होऊ शकतात अशी माहिती आपल्याला दिलेली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपण घेऊया। चेतन, एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे आणि अर्थातच प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होऊ शकतात अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अधिकचे अपडेट या निमित्तानं काय देत? निश्चित शुभम, कारण परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील असा निर्णय यापूर्वी झालेला होता। मात्र नंतर पुन्हा एकदा यामध्ये स्प्लिट करण्यात आला आणि अध्यक्षपद वेगळं आणि परिवहन मंत्रीपद वेगळं करण्यात आलेलं होतं। दरम्यान आपण पाहिलं असेल, महायुतीच्या शेवटच्या काळामध्ये भरत गोगावलेंकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर महायुतीचं पुन्हा एकदा सरकार आलं विधानसभा निवडणुकीनंतर आणि या ठिकाणी अध्यक्षपदाचं जे पद होतं ते रिक्त ठेवण्यात आलेलं होतं। याउलट परिवहन मंत्रीपद आहे ते प्रताप सरनाईकांकडे मिळालेलं होतं। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल, परिवहन विभागाचे प्रधान सचिव असतील संजय सेठी यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं। त्यामुळे एक चर्चा रंगलेली होती की कुठेतरी शिंदेना धक्का देण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून केला जात आहे। मात्र हे जे कोल्ड वॉर आहे ते कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे याची स्पष्टीकरण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। किंबहुना असं कुठलंही कोल्ड वॉर आपल्यामध्ये नाहीये। या आधी झालेल्या सह्याद्री अतिथीगृहावरती पत्रकार परिषद असेल किंवा काल झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा शिवसेनेकडे परिवहन विभागासहित एसटी महामंडळाची सूत्र देण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। सोमवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा होऊ शकते अशी खात्रीलायक माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे प्रताप सरनाईक आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष होत आहेत का याकडे आपलं लक्ष असेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।